भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला लोकशाहीसाठी पूरक आणि पोषक असं संविधान दिलंय. त्यामुळं ते परमपूजनीय आहेत. हे संविधान सर्वार्थानं इतकं अर्थपूर्ण आहे आणि सक्षम आहे की आपल्यात सर्वपक्षीय एकी झाली तरीही ते कोणालाच बदलता येणार नाही. घटना दुरुस्त्या अनेक होतील, पण संविधान हे घटनेनं बदलता येणार नाही असं मत ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वामी विवेकानंद, हिंदू धर्मनीतीचे गाढे अभ्यासक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय समरसता गतिविधी मंडळाचे सदस्य प्राध्यापक डॉक्टर रमेशजी पांडव यांनी व्यक्त केलं. काही लोकांना असं वाटतं की संविधान बदलेल का. माझं त्यातलं एक स्टेटमेंट आहे, आमच्या वाल्मिकराव निकाळजींनी छापलंय ते. सगळे जरी 100% एकाच पक्षाचे असले तरी सुद्धा संविधान कोणाच्याही बापाला बदलता येणार नाही. दुरुस्त्या होऊ शकतात. बाबासाहेबांच्या काळात 4 झाल्या 56च्या आधीच. पुढच्या काळात अजून 100 झाल्या, ज्या काही 123 पर्यंत आली असेल गाडी. ती बदल होऊ शकतो, कारण बाबासाहेबांनी त्याच्यात 368 कलम घातलंय की माझा विचार, माझ्या पिढीचा विचार, ह्या पुढच्या विचारावर मी थोपवू इच्छित नाही. तुम्हाला आवश्यक तेवढे बदल करता येतील. आणि माझी अशी खात्री आहे की आपण सगळे त्या संविधानाच्या सुरक्षेसाठी म्हणून आणि संविधानानं आमचं सुरक्षा केली म्हणून, जसं एका बाजूला घोषणा होते ना, धर्म रक्षति रक्षतः, धर्माचं तुम्ही रक्षण करा, धर्म तुमचं रक्षण करेल, तसंच या ठिकाणी जाहीरपणाने सांगू इच्छितो, संविधानाचं तुम्ही रक्षण करा, संविधान तुमचं रक्षण करेल. नगरमध्ये सावेड येथील माऊली संकुल सभागृहात नितीन उदमले फाउंडेशन आयोजित माझा मान माझे संविधान हा भारतीय संविधान जागृतीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक नानासाहेब जाधव, तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्राध्यापक भानुदास बेरड यांची उपस्थिती होती. अध्यक्षपदावरून बोलताना प्राध्यापक नानासाहेब जाधव म्हणाले की आपला विशाल देश भारत देश संविधानाच्या आधारानेच चालतो आहे. तेव्हा संविधानाची गरज काय, याचं महत्त्व काय हे सर्वांना समजून सांगायला हवं. त्यासाठी संविधान अभ्यास मंडळाची व्याप्ती अधिक वाढवायला पाहिजे. खरं म्हणजे तो बोलण्यातला उल्लेख येऊन गेला की संविधान हे सर्वांना तसंच समजलं पाहिजे. कारण आपला हा जो विशाल काळा देश आहे, आपल्याला तो जो चालतो त्या संविधानाच्या आधारानेच चालतो. आणि तो जर आम्ही प्रजासत्ताक मानणारे माणसं असल्यामुळे तो त्याच पद्धतीने चाललाही पाहिजे. त्यामुळे इथला नागरिक जो आहे तो प्रत्येक नागरिकाला हे संविधान कसं समजेल, कशा पद्धतीने त्याला ते आत्मसात करता येईल याचाही एक प्रयत्न होण्याची आवश्यकता आहे. आणि जी खंत बेरड सरांनी व्यक्त केली की एक पानभरच त्याचं प्रियंबल असतं सगळ्या पुस्तकांमध्ये, परंतु त्याच्यावर सांगितलं जातच असं नाही, तर कदाचित इथून पुढच्या काळामध्ये त्या संदर्भामध्ये सुरुवात तिथून होईल आणि मग पुढच्या गोष्टी सांगण्याची सुद्धा व्यवस्था होऊ शकते असं मला वाटतं. जे या विषयातले आहेत त्याचा नीट पाठपुरावा करून ते नक्की त्याचा भाग करतील. कार्यक्रमाचा प्रास्ताविक आणि पाहुण्यांचा परिचय उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि फाउंडेशनचे अध्यक्ष नितीन उदमले यांनी करून दिला. ते म्हणाले, बाबासाहेब आणि संविधान हे अद्वैत आहे. संविधानाचा विषय विशिष्ट परिघापलीकडे चर्चेला जात नाही. हा विषय परिघाबाहेर समाजात चर्चेला घेऊन जाणं हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. परंतु या सगळ्या पार्श्वभूमीवरती एक गोष्ट अतिशय प्रकर्षाने अशी जाणवते की संविधानाचा विषय हा एका विशिष्ट परिघामध्ये सातत्याने फिरत राहिला आहे. आणि त्या परिघामध्ये तो फिरत राहिल्यामुळं त्याच्या भोवती एक अनावश्यक असं एक म्हणजे सजग होतात लोक. संविधानाचा विषय काढला की कॉन्शियसनेस त्याच्यामध्ये तयार होतो. आणि म्हणून आम्ही अशी एक सुरुवात करण्याचा प्रयत्न या वर्षीपासून करतोय की संविधानाचा विषय हा वारंवार चर्चेला आला पाहिजे आणि समाजामध्ये त्याच्यामध्ये खुलेपणाने या निमित्ताने चर्चा झाली पाहिजे. म्हणून हा एक छोटासा प्रयत्न आपण या निमित्ताने करतोय. आपण जर व्यासपीठाकडे नजर टाकली तर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा आणि संविधानाची उद्देशिका प्रियंबल याचा आपण सामूहिक एकत्रित पूजन या ठिकाणी केलं आहे. मित्र, बाबासाहेब आणि संविधान हे एक अद्वैत आहे. बाबासाहेब आणि संविधान हे वेगळं करता येऊ शकत नाही आणि म्हणून आपण या पद्धतीचं पूजन या निमित्ताने केलं आहे.
दरवर्षी अशाच पद्धतीने संविधान जागृतीचा एक प्रयत्न फाउंडेशनच्या वतीने करण्याचा आमचा या ठिकाणी मानस आहे. या कार्यक्रमात प्रमुख व्याख्याते म्हणून लाभलेले प्राध्यापक रमेशजी पांडव, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले नानासाहेब जाधव, प्राध्यापक भानुदास बेरड आणि सत्कारमूर्ती प्राध्यापक MM तांबे हे चौघे प्राध्यापक आहेत. आणि जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला हे IPSची सनद घेण्या अगोदर न्यायाधीश होते. त्यामुळं संविधान हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. 4 प्राध्यापक आणि 1 माजी न्यायाधीश यांच्या प्रमुख उपस्थितीत नगरमधील विचारवंत, अभ्यासक, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी यांच्यासमोर हे संविधान अभ्यासलं जाते. एका अर्थाने हा लोकशाहीचा जागा आहे. यावेळी प्राध्यापक भानुदास बेरड, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भाषणं झाली. संविधान सारख्या जड विषयाला ऐकण्यास आलेले श्रोता वर्ग हा तसा विषय जड आहे. वेगवेगळे व्याख्यान होत असतात, मात्र संविधान या विषयावर व्याख्यान मला वाटतं नगर जिल्ह्यामध्ये हा पहिला उपक्रम आहे. आपल्याला ही कल्पना असेल, इयत्ता 1ली ते 12वीच्या पुस्तकामध्ये पहिल्या 2ऱ्या पानावर भारतीय संविधानाची उद्देश पत्रिका छापलेली असते आणि ती सगळ्या भाषांमध्ये असते. दुर्दैव असं आहे, मी शिक्षक आहे म्हणून सांगतोय, संपूर्ण पुस्तक शिकवलं जातं पण ही उद्देश पत्रिका मुलांना शिकवली जात नाही. बरोबर आहे की नाही? या उद्देश पत्रिकेमध्ये भारतीय राज्यघटनेने भारतीय नागरिकांना काय दिलं ते एका पानामध्ये सांगितलंय. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या कल्पना भाषणामध्ये मांडण्यासारख्या किंवा मोठमोठे वक्ते मांडत असतात, पण या संदर्भात भारतीय घटनेमध्ये आपल्याला कोणते अधिकार दिलेले आहेत या उद्देश पत्रिकेच्या वाचनाने सहजपणे आपल्या लक्षात येतं. आणि म्हणून आगामी कालखंडामध्ये सगळ्याच वर्गामध्ये जूनमध्ये शाळा सुरू झाल्यानंतर पहिला तास या उद्देश पत्रिकेचा व्हायला पाहिजे, ती समजून सांगण्याचा व्हायला पाहिजे. तर भारतीय राज्यघटना वेगळी सांगण्याची गरज नवीन पिढीला पडणार नाही. संविधान विषय माझ्यासाठी काही नवीन नाही आहे. संविधान विषय मी LLB केलेला आहे की संविधान इतका काही क्लिष्ट विषय नाही आहे. लेकिन एक यांच्यामध्ये एक खासियत आहे, आपण जितकी वेळा यांना वाचतो ना तेव्हा तेव्हा आपल्याला नवीन त्यांचे आयाम आपल्या समोर येतात. मी आपला जो संविधान आहे ते मला असं वाटत आहे की आपल्या जगातील सर्वोत्तम संविधान आहे. आता खऱ्या अर्थाने आपलं संविधान जो आहे त्यांची जे उद्देशिका, जसं प्रस्ताविका ज्यांना म्हणतोय ते आपल्याला सांगतो. मी आपण असं सांगत होते की ते उद्देशिका जो आहे लोक स्टुडंट्स वाचत नव्हते, लेकिन मला ते उद्देशिका मला जेव्हापासून मी स्टडीज करत होतो तेव्हापासून ते उद्देशिका मला कंठस्थ होती. मतलब अंग्रेजीमध्ये होती, मी अंग्रेजी माध्यम होता माझा, लेकिन त्याच्यामध्ये ते मला कंठस्थ होती. आणि मला ते वाचायला एक अभिमान वाटतो की भाई इतकी गहन, मतलब इतका गहन उद्देशिका ज्यांच्यामध्ये पूर्ण संविधानचा सार त्याच्यामध्ये दिलेला आहे. आपली जे भारतची संस्कृती सनातन आहे तसंही आपलं संविधान पण सनातन आहे. त्याच्यामध्ये मला असं वाटत आहे की प्रत्येक वर्गासाठी काही ना काही दिलेलं आहे. सर्वांनी संविधानचं वाचन केलं पाहिजे. परीक्षा, आपली प्रतियोगिता परीक्षा आहे त्याच्यासाठी नाही, लेकिन आपले जो दैनंदिन जीवन आहे त्यांच्यामध्ये त्यांचा समावेश झाला पाहिजे, जेणेकरून आपला जे देश आहे ते स्ट्रॉंग होईल, ते सुदृढ होईल. या कार्यक्रमाला जिजाऊ मासाहेबांचे 14वे वंशज मान्य नामदेवराव जाधव, ज्येष्ठ नेते वाल्मिक निकाळजे, भाजपचे महेंद्र गंधे, पंडित वाघमारे, विनोदसिंग परदेशी, बाबूराव अनारसे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात नुकतीच महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यपदी निवड झालेले न्यू लॉ कॉलेजचे प्राचार्य प्राध्यापक MM तांबे यांचा विशेष सत्कार नानासाहेब जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात शेखर कुलकर्णी यांच्या संविधान गौरव गीत गायनानं झाली.
लोकमनावर अंकित आहे त्याचे गौरवगान. भारतातल्या प्रजातंत्रचे संविधान हे महान. भारतातल्या प्रजातंत्रचे संविधान हे महान. गुलामगिरीतून मुक्त होऊनी स्वातंत्र्य मिळविले. विविध भाषिका एकवटुनिया संघराज्य निर्मिले. बंधुत्वाने लाभे समता सामाजिक सन्मान. दीप प्रज्वलनानंतर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरपूर्वक पुष्पांजली वाहण्यात आली. नंतर भारतीय राज्यघटना आणि उद्देशिका या प्रतिमांचं पूजन करण्यात आलं. कार्यक्रमाच्या शेवटी संविधानाच्या उद्देशिकेच्या प्रती सर्वांना वाटण्यात आल्या. सूत्रसंचालन चंद्रकांत काळोखे यांनी केलं तर आभार हर्षल आगळे यांनी मांडले. ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, मेट्रो न्यूज, अहमदनगर.